हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल स्टडी विथ संदीप सर. या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी भूगोल पाठ 4 बाह्य प्रक्रिया भाग 2. मित्रांनो, या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर वरच्या आय बटनला क्लिक करून या आधीचा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. मित्रांनो, बाह्य प्रक्रिया भाग 2 या पाठाचा किंवा या प्रकरणाचा आपण या ठिकाणी आज स्वाध्याय पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, सुरू करूया आजचा स्वाध्याय. यातील पहिला प्रश्न आहे मित्रांनो, तो म्हणजे पुढीलपैकी योग्य विधान ओळखून लिहायचंय. तर पाहूया पहिलं विधान. तापमान कक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते. याचं उत्तर आहे मित्रांनो योग्य. पुढील विधान पाहूया. वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कार्यांपेक्षा प्रभावी असते. याचं उत्तर आहे मित्रांनो अयोग्य. याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे बघा मित्रांनो, वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य नाही तर वाऱ्याचे कार्य इतर कार्यांपेक्षा प्रभावी असते. पाहूया तिसरं विधान. भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते. याचं उत्तर आहे मित्रांनो योग्य. पाहूया पुढील विधान. वाऱ्यांचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते. याचं उत्तर आहे मित्रांनो अयोग्य. याचं उत्तर आहे मित्रांनो योग्य. पाहूया दुसरा प्रश्न. पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखून दुरुस्त करून लिहा. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रश्न दुसऱ्यामध्ये सांगितलेलं आहे की जे काही विधाने आपल्याला दिलेली आहेत ती विधाने योग्य आहेत की अयोग्य आहेत ते ओळखून आपल्याला अयोग्य विधान दुरुस्त करून लिहायचंय. पाहूया पहिलं विधान. हिमनदींच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो. याचं उत्तर आहे मित्रांनो हे जे काही विधान आहे हे अयोग्य विधान आहे मित्रांनो. या ठिकाणी योग्य विधान आहे ते म्हणजे हिमनदीच्या तळभागावरील बर्फ पृष्ठभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो. पाहूया मित्रांनो दुसरं विधान. मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यांमुळे नदींचे सिंचनाचे कार्य घडून येते. हे जे काही विधान आहे मित्रांनो हे योग्य विधान आहे. पाहूया पुढील विधान. नदी हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते. याचं उत्तर आहे मित्रांनो योग्य. पुढील विधान आहे मित्रांनो. हिमनदीची गती मध्यभागी कमी तर दोन्ही काठांवर जास्त असते. याचं उत्तर आहे मित्रांनो अयोग्य. हे जे काही आपल्याला विधान दिलेले मित्रांनो हे अयोग्य विधान आहे. योग्य विधान जे काही आहे ते पाहूया आपण. याचं उत्तर आहे मित्रांनो अयोग्य. हे जे काही विधान आहे हे अयोग्य विधान आहे मित्रांनो. योग्य विधान आहे ते म्हणजे हिमनदीची गती मध्यभागी जास्त तर दोन्ही काठांवर कमी असते. पाहूया मित्रांनो तिसरा प्रश्न. चुकीची जोडी ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी काही आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. पहिली जोडी आहे ती म्हणजे संचयन, व्ही आकाराची दरी. दुसरी आहे वहन, उर्मी चिन्हे. तिसरी जोडी आहे खनन, भूछत्र खडक. यापैकी चुकीची जोडी आहे मित्रांनो ती म्हणजे संचयन, व्ही आकाराची दरी. पाहूया मित्रांनो चौथा प्रश्न. खालील आकृत्यांमधील भूरूपे कोणती ते लिहा. आपल्याला खाली आकृती दिलेली मित्रांनो, त्यापैकी त्या आकृत्यांवरून आपल्याला भूरूपे सांगायची आहेत. तर हे जे काही आहे हे व्ही आकाराची दरी आहे मित्रांनो. पुढील आकृती दिलेली आहे मित्रांनो, ही जी काय आहे ही म्हणजे घळई आहे मित्रांनो. पुढील जी एक आकृती आहे मित्रांनो ही आकृती त्रिभुज प्रदेशाची आहे मित्रांनो. पाहूया मित्रांनो प्रश्न पाचवा. खाली दिलेल्या भूरूपांचे कारकानुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला काही भूरूपे दिलेली आहेत मित्रांनो. हे जे काही ब्रॅकेटमध्ये आपल्याला दिसत आहेत हे भूरूप आहेत. यांचे कारकानुसार वर्गीकरण करायचं आहे मित्रांनो. पाहूया याचं उत्तर. पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला जे कारक दिलेले आहे ते म्हणजे नदी, दुसरं म्हणजे वारा, तिसरं म्हणजे हिमनदी, चौथं म्हणजे सागरी लाटा, पाचवं म्हणजे भूजल. हे काही 5 आपल्याला कारक दिलेले आहेत मित्रांनो. तर यांचे भूरूपांचे वर्गीकरण करायचे आहे आपल्याला. तर नदी या कारकामध्ये येतात ते म्हणजे धबधबा, त्रिभुज प्रदेश व कुंभग्रता. त्यानंतर वारा या कारकामध्ये येतात बारखान व भूछत्र खडक. हिमनदीमध्ये येतात हिमग्रवर, गिरिशृंग व हिमोड. सागरी लाटांमध्ये येतात खाजन व पुळण. भूजलमध्ये येतात लवस्तंभ व विलय विवर. पाहूया मित्रांनो प्रश्न 6वा. यामध्ये आपल्याला दिलेले की पुढील प्रश्नांची थोडक्यात आपल्याला या ठिकाणी उत्तरे लिहायची आहेत मित्रांनो. पाहूया पहिला प्रश्न. नदींच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती
या ठिकाणी आपल्याला जे काही नदीचं खनन कार्य असतं त्यामुळे कोणती भूरूपे निर्माण होतात ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो, नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढील प्रमाणे आहेत. पहिलं आहे घलई, दुसरं आहे व्ही आकाराची दरी, तिसरं आहे कुंभग्रत, चौथं आहे धबधबा. हे आपल्याला जे काही 4 भूरूपे दिसत आहेत मित्रांनो, हे नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होतात. पाहूया पुढील प्रश्न. लवण स्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते? याचं उत्तर द्यायचं मित्रांनो आपल्याला. पाहूया याचं उत्तर. लवण स्तंभाची निर्मिती भूजल या कारकामुळे होते. चुनखडकांच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतातून ते पाझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुहेच्या छताशी व तळाशी साचतात व त्यामुळे तेथे लवण स्तंभाची निर्मिती होते. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. सागरी जलांच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती? या ठिकाणी जे काही सागरी जलाचे संचयन कार्य असतं मित्रांनो, त्यामध्ये कोणती भूरूपे निर्माण होतात ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो, सागर जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढील प्रमाणे आहेत. ती म्हणजे पहिली आहे पुळण, दुसरी आहे वाळूचा दांडा, तिसरी आहे खाजन. बघा मित्रांनो, हे काही 3 जे काही आपल्याला भूरूपे दिसत आहेत हे सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होतात. पाहूया पुढील प्रश्न. हिममोडाचे प्रकार कोणते ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो, हिममोडाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. पहिलं आहे भूहिमोड. हिमनदीच्या तळाशी संचित झालेले हिममोडास भूहिमोड असं म्हणतात. दुसरं आहे पार्श्वहिमोड. हिमनदीच्या काठाकडील संचयित हिममोडास पार्श्वहिमोड म्हणतात. पाहूया तिसरं मध्यहिमोड. 2 हिमनद्या एकत्र येऊन त्यांच्या आतील 2 कडांच्या भागातील पार्श्व हिममोडास मुख्य हिमनदीच्या पात्रात तयार होणाऱ्या हिममोडास मध्यहिमोड असे म्हणतात. पाहूया चौथं हिमोड अंत्यहिमोड. हिमनदीच्या अग्रभागी म्हणजे जेथे हिमप्रवाहाच्या जलप्रवाहात रूपांतर होते तिथून पुढे सर्व हिमोड पुढे वाहून नेऊ शकत नाही, त्यामुळे हिमनदीच्या शेवटच्या भागात हिममोड तयार होतो. त्या हिममोडास अंत्यहिमोड असे म्हणतात. बघा मित्रांनो, जे काही आपल्याला या ठिकाणी हिममोडाचे प्रकार विचारलेले होते तर हे 4 प्रकार पडतात मित्रांनो. पहिलं म्हणजे भूहिमोड, दुसरं म्हणजे पार्श्वहिमोड, तिसरं म्हणजे मध्यहिमोड आणि चौथं म्हणजे अंत्यहिमोड. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपला जो काही पाठ होता त्याचा स्वाध्याय या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्वाध्यायासोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.